कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मास्तरीन बाई, चंचला कशी आहेस तू? या मस्त, एक नंबर। पण मला त्या दिवशी खरंच खूप बरं वाटलं, तुला घरी परत जायला मिळालं, खरंच खूप छान वाटलं मला भी। आणि मास्तरीन बाई एक सांगू का, तू बी काही काळजी करू नको, मी तुला त्या घरात लवकर परत घेऊन जाणार। आणि मास्तरीन बाई थँक्यू बर का। थँक्यू? अगं तू माझे कशाला आभार मानतेस, उलट ज्यांनी तुला घरी नेलं त्यांचे आभार मान। अगं त्याची तर झालीच की, पर तू मला एवढं सांभाळलं, माझी काळजी घेतली। नो प्रॉब्लेम। पण तुला मॅडम भेटल्या का ग? काय म्हणाल्या त्या? चिडल्या का? मावशी, तुला माहितच आहे की मावशी कशी आहे ती, लय बडबडली ग। पर माझ्या मम्मीनं स्टँड घेतला ना म्हणून झालं समज। आणि अधिपती होतेच की, पण शेवटी त्यांचं बी कसं आहे माहितीच आहे की तुला, आईच्या ताटाखालचं मांजर। अगं असं काय म्हणतेस? ताटाखालचं मांजर नाही ते, उलट त्यांना त्यांच्या आईबद्दल खूप प्रेम वाटतं, रिस्पेक्ट आहे, म्हणून ते तसे वागतात। भय पण कसं आहे, डोसकं गहाण ठेवल्यावर मग समोरचं समजच दिसायचं बंद होतंय ना। जाऊ दे, तो विषय नको। अगं हा, मी तुला विचारणारच होते, ते डिवोर्सचे पेपर्स चुकून तुझ्याकडे आलेत का? तुझ्या सामानात वगैरे आलेत का? नाही, मी कशा पायी घेईन, माझं तर काही संबंधी नाही ना त्याच्याशी। नाही बरोबर आहे, मला वाटलं चुकून आलेत का, कारण सापडत नाहीयेत मला ते कुठेच। पण नाही ग। ठीक आहे, येतेस घरी? अगं नग, मी फक्त तुला थँक्यू म्हणाय आलते, लय उपकार झालेत बघ तुझे। तू ना एक प्रकारे मला जीवदान दिलंयस बघ, आणि म्या या उपकाराची परतफेड करणार। मावशीच्या नाकावर टिचून तुला त्या घरात घेऊन येते की नाही बघ। अगं नको चंचला, असं काही करू नकोस तू, आत्ताच त्या घरात गेलीस ना, हे बघ तू पुन्हा असं काहीतरी करशील आणि मॅडम तुला पुन्हा घराबाहेर काढतील। तू माझी काळजी नको करूस, तू आता एकदा घरात गेलीस ना, तिथे छान राहा, ओके? चालतंय, खरंच लय मोठं मन आहे ग तुझं। पण आमची मावशी बी ना एवढ्या चांगल्या सुनीला घराबाहेर काढलं ग तिनं। जाऊ दे, माझा लढा आहे, मी लढे। एनिवे येते मी। तू म्हणशील ग तुझा लढा, पण तुला कुठं माहित माझा लढा तुझ्याशी आहे ते। निखिल अरे दगड नको ना मारू, लागेल मला। काय करू मग? हा काय करू? हे एवढे हातपाय हलवून डोकं चालवून काही उपयोग झाला नाहीये, मला तर वाटतं हा दगड ना। निखिल सगळे प्रयत्न फसलेत यार आपले। आता मला माहित नसल्यासारखं का सांगतोयस तू? इन्फॉर्मेशन देत नाहीये तुला, फ्रस्ट्रेशन काढतो मी स्वतःच। हे असं फ्रस्ट्रेट होऊन किंवा माझ्यावर फ्रस्ट्रेशन काढून काय मिळणार आहे तुला? संपलंय सगळं, जाऊ दे आता। आपण प्रयत्न केले ना असं समाधान मानूया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।